हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू पीजी टेक अकॅडमी. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण हे हे ऑपरेटर्स पाहिले होते, इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट आणि कंडिशनल ऑपरेटर्स. तर या लेक्चरमध्ये आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये हे लास्टचे दोन ऑपरेटर्स पाहायचे आहेत मित्रांनो. त्यानंतर आपला हा युनिट संपून जाईल मित्रांनो. आज आपल्याला बिट वाईज आणि स्पेशल ऑपरेटर्स हे दोन ऑपरेटर्स काय राहतात यांच्याबद्दलचे प्रोग्राम्स, यांच्याबद्दलची सर्व माहिती आज आपण या लेक्चरद्वारे घेणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्हाला असेच व्हिडिओ जर MSBTच्या प्रत्येक युनिटचे या सी लँग्वेजचे पाहिजे असतील तर या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आधी पोहोचतील मित्रांनो. चला तर आता मग बिट वाईज ऑपरेटर काय राहतात ते पाहू आपण. कंडिशनल झालं, आता बिटवाईज ऑपरेटर्स आर यूज टू मॅनिपुलेट डाटा ॲट बिट लेवल म्हणजे कोणता मित्रांनो? बायनरी लँग्वेज म्हणजे कोणती? 0 1 हे कॉम्बिनेशन असतात ना मित्रांनो, त्याला बायनरी लँग्वेज म्हणतात. 2 चा बायनरी काय आहे मित्रांनो? 2 चा बायनरी हा 1 0 0 0. 1 चा बायनरी हा 3 चा बायनरी काय आहे मित्रांनो? हा 3 चा बायनरी हा. 4 चा बायनरी काय आहे मित्रांनो? 4 चा बायनरी हा आहे मित्रांनो. हा 1 चा झाला, हा 2 चा झाला, 3 चा झाला, 4 चा. असेच करीत बायनरी नंबर्स, प्रत्येकाचे बायनरी नंबर्स असतात मित्रांनो. आपली प्रोग्रामिंग लँग्वेज ही टोटली बायनरी मध्ये राहते मित्रांनो. पण आपण ती आपल्या इंग्लिश भाषेत कशी लिहितो? प्रिंट एफ, स्कॅन एफ, ही तर इंग्लिश भाषा झाली मित्रांनो. तर इंग्लिश भाषा ही कन्वर्ट होते 0 लेवल लँग्वेज मध्ये, म्हणजेच लो लेवल लँग्वेज कोणती? ही बायनरी लँग्वेज म्हणजेच लो लेवल लँग्वेज. इंग्लिश ही भाषा बायनरी लँग्वेज मध्ये कन्वर्ट होती मित्रांनो, आणि ती कन्वर्ट झाली की मग ती आपल्या प्रोग्राम समजत असतं मित्रांनो. ती कन्वर्ट कशाद्वारे होती? ती कंपायलरद्वारे कन्वर्ट होती मित्रांनो. तर कंपायलर काय करतो? हाय लेवल लँग्वेजला लो लेवल लँग्वेज मध्ये कन्वर्ट करतो मित्रांनो. होप की तुम्हाला हे समजलं असेल. तर आता पहा मित्रांनो, इथं काय होतंय? कम्प्युटर डज नॉट अंडरस्टँड लँग्वेज. कोणती लँग्वेज? कम्प्युटरला इंग्लिश समजते का मित्रांनो? इंग्लिश समजते का? नाही. इट अंडरस्टँड ओनली 0 and 1. बायनरी लँग्वेजच कम्प्युटरला समजत असते मित्रांनो. आपल्या पीसीला, आपल्या कम्प्युटरला ही कोणती लँग्वेज समजते? बायनरी लँग्वेज. ही प्रिंट एफ, स्कॅन एफ हे त्याला समजत नाही मित्रांनो. त्याला 0 आणि 1 ची भाषा समजते मित्रांनो. आणि हाय लेवल लँग्वेज इज कन्वर्टेड इन टू लो लेवल लँग्वेज. हाय लेवल लँग्वेज कोणती? इंग्लिश. हाय लेवल लँग्वेज ही इंग्लिश झाली, आणि इंग्लिश कन्वर्ट इन टू बायनरी लँग्वेज म्हणजे 0 1 फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट होती. आपला हा कंपायलर काय करत असतो? ते कन्वर्ट करायचं काम कंपायलरचं राहतो. कंपायलर काय करतो? हाय लेवल लँग्वेज कन्वर्ट इन टू लो लेवल लँग्वेज हे कंपायलर करतो. आणि कंपायलर कन्वर्ट हाय लेवल लँग्वेज इन टू लो लेवल लँग्वेज मशीन कोड, याला मशीन कोड सुद्धा म्हणतात. 0 and 1 ला बायनरी नंबरला मशीन कोड सुद्धा म्हणतात. आणि 0 and 1 काय राहतात? हे प्रत्येक बीटला रिप्रेझेंट करते. बीटला रिप्रेझेंट करते. एका बीटला 0 रिप्रेझेंट करतो, एका बीटला 1 रिप्रेझेंट करतो, एका बीटला 0 रिप्रेझेंट करतो, एका बीटला 0 रिप्रेझेंट करतो. असं प्रत्येक 0 आणि 1 एका बीटला रिप्रेझेंट करतात. 8 बीटचा 1 बाईट राहतो मित्रांनो. 8 बीटचा 1 बाईट. तसेच आपल्या इंटिजर व्हॅल्यूला किती बाईट मेमरी लागती? 2 बाईट मेमरी लागती. तर म्हणजे 16 बीट झाले मित्रांनो. पण हे आपल्याला हे का म्हणून बघितलं सर आपण? आपल्याला तर बिटवाईज ऑपरेटर बघायचा होता म्हणा. तर बिटवाईज ऑपरेटर हे यावरच डिपेंड आहे मित्रांनो, की बिट वाईज ऑपरेटर म्हणजे बीटवर काम होणार, त्या ऑपरेटरद्वारे बीटवर काम होणार. या ऑपरेटरचा यूज करून या बीट लेवलला काम होणार मित्रांनो. बीट लेवलला म्हणजेच हे 0 and 1 च्या लेवलला काम होणार मित्रांनो, हे ऑपरेटरचा यूज करून. तर बिटवाईज ऑपरेटर्स कोणते आहेत? बिटवाईज अँड, बिटवाईज ऑर ही अशी लाईन, बिटवाईज एक्स ऑर, एक्सक्लुझिव्ह ऑर म्हणजे एक्स ऑर.
बिटवाईज एक्स ऑर म्हणजे एक्सक्लुझिव्ह ऑर, बिटवाईज एक्सक्लुझिव्ह ऑर. आणि ही झाली लेफ्ट शिफ्ट मित्रांनो, लेफ्ट शिफ्ट. आणि ही झाली राईट शिफ्ट, याला राईट शिफ्ट म्हणतात. आणि बिटवाईज नॉट ऑपरेटर हे असं, बिटवाईज नॉट ऑपरेटर अप्रॉक्सचं साइन म्हणजेच बिटवाईज नॉट ऑपरेटर. तर मित्रांनो यावर प्रश्न तुम्हाला कसा पडतो, इंग्लिश बिटवाईज ऑपरेटर असा एक प्रश्न पडतो. त्यामुळे हे जास्ती ऑपरेटर्स विचारले जात नाहीत. यामध्ये फक्त दोनच ऑपरेटर महत्वाचे आहेत, लेफ्ट शिफ्ट आणि राईट शिफ्ट. तर लेफ्ट शिफ्ट काय काम करतो आणि राईट शिफ्ट काय काम करतो याचे यूज आपण बघून घेऊ, जेणेकरून आपल्याला परीक्षेत पडला तर प्रश्न या लेफ्ट शिफ्ट आणि राईट शिफ्ट वरतीच पडतो, नाहीतर आपल्याला प्रश्न पडणार नाही मित्रांनो. या लेफ्ट शिफ्ट आणि राईट शिफ्ट एवढंच महत्वाचं आहे ह्याच्यात. तर लेफ्ट शिफ्ट आधी बघून घेऊ. लेफ्ट शिफ्ट काय करतो मित्रांनो, लेफ्ट शिफ्ट इट शिफ्ट द बिट टू द लेफ्ट साइड. लेफ्ट साइडला, तुमच्या लेफ्ट साइडला हा बिट शिफ्ट करतो. किती बिट शिफ्ट करतो, जेवढी एन वर व्हॅल्यू असेल तेवढी. हे काय झालं, एम म्हणजे काय झालं, एम म्हणजे इथं दिलं आहे पहा, व्हॅल्यू शिफ्ट टू लेफ्ट साइड. जी व्हॅल्यू लेफ्ट साइडला शिफ्ट करायची ती एम वरती दिली जाते. आणि नंबर ऑफ बिट रिक्वायर्ड टू शिफ्ट म्हणजे कितीने शिफ्ट करायची, किती ना, एकने शिफ्ट करायची का दोनने शिफ्ट करायची ते तिथं असतंय, या एन वरती स्टोअर राहते. आता इथं पहा, एम वरती किती आहे 4 आणि एन वरती किती आहे 2. म्हणजे 4चा बायनरी नंबर काढायचा. 4चा बायनरी नंबर काय आहे हो, बायनरी नंबर 4चा आहे 1000. आणि ह्याला शिफ्ट लेफ्ट शिफ्ट करायचे, कारण की हा लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर इथं वापरलेला आहे. आणि 2 हे पहा इथं तसंच आहे, लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर केलेलं आहे. तिथं लेफ्ट शिफ्ट केल्यानंतर मित्रांनो इथं काय करायचं आहे, बिटला, या 0ला या 1ला यांना लेफ्ट शिफ्ट करायचं आहे. किती वेळेस, 2 वेळेस करायचं आहे, कारण इथं 2 आहे मित्रांनो, इथं 2 आहे ना, एनची व्हॅल्यू 2 आहे ना, म्हणून 2 वेळेस शिफ्ट करायचे. तर याला या 0ला इथं शिफ्ट करायचं, या 1ला इथं शिफ्ट करायचं आणि या 0ला 1 वर शिफ्ट करायचं. तर कसं होईल मित्रांनो, 1 0 0 आणि इथं काही नाही म्हणून इथं शिफ्ट केल्यानंतर इथं 0 राहील मित्रांनो, 0. हे कसं झालं मित्रांनो, हे इकडे शिफ्ट झालं, हे इकडे शिफ्ट झालं, हे इकडे शिफ्ट झालं आणि हे इकडे शिफ्ट झालं, असं झालं. आता परत हे तर एकदा झालं, आता दुसऱ्यांदा शिफ्ट करायचं ना आपल्याला, दोनदा शिफ्ट करायचं. हे मग हे 0 इथं जाईल, मग हे 0 इथं जाईल, मग हे 0 इथं जाईल आणि हा 1 इथं जाईल. हा 1 इथं गेला म्हणजे बिटच्या बाहेर गेला, म्हणजे ह्याचं 0 धरलं जाईल मित्रांनो, याचं 0च. आणि हे आन्सर काय येईल मित्रांनो, हे असा आन्सर येईल 0 0 0 0, हे असा आन्सर येईल. तर हा 1 बिट मध्ये धरला जात नाही आणि मग आन्सर ही 0 0 0 येईल आणि आन्सर हे 0 येऊन जाईल. हे काय नाही, लेफ्ट शिफ्ट म्हणजे काय, लेफ्टला शिफ्ट करणे बिटला. राईट शिफ्ट करणे म्हणजे काय, राईटला शिफ्ट करणे बिटला. तसंच ह्या 7चं बघा, 7चा बायनरी काय आहे 0 1. इथं समजून जाईल बघा तुम्हाला, इथं तुम्हाला ॲक्युरेट समजून जाईल 7 1. इथं काय करायचं, लेफ्ट शिफ्ट करायचे, एकनी करायचं, एकनी म्हणजे एकनीच करायचे, जास्ती काय घोळ नाही. ह्या 1ला इकडे शिफ्ट करणार, ह्या इथल्या 1ला इथं शिफ्ट करणार, या इथल्या 1ला इथं शिफ्ट करणार आणि या 0ला काढून टाकणार. म्हणजे कसं होईल 1 1 1 आणि 0, याचा आन्सर होईल. पहा हे इथं काय नव्हतं म्हणून 0, इथून इथं शिफ्ट केला 0ला म्हणजे इथं 0 आला, 1ला इथं शिफ्ट केलं इथं 1 आला, 1ला इथं शिफ्ट केलं इथं 1 आला, हा 1ला इथं शिफ्ट केल्यावर इथं हा 1 आला. आन्सर काय आले मित्रांनो, हे ह्याचा आन्सर 13 आलेला आहे, रिझल्ट 13 आलेला आहे. तर हेच असते मित्रांनो, काही नाही, रिझल्ट वगैरे तुम्हाला परीक्षेत काही विचारत नाही. एक्झाम्पल एखादा असं पाठ करून जा आणि बाय हार्ट करून जा हे. आणि हे सिंटॅक्स एक लक्षात राहू द्या, एवढा सिंटॅक्स काय राहतो काय नाही, एमची व्हॅल्यू एनची व्हॅल्यू काय राहतात काय नाही, एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. तुम्हाला लेफ्ट शिफ्ट आणि राईट शिफ्ट हेच विचारलं जातात, दुसरं काही विचारलं जात नाही मित्रांनो. तर पहा, राईट शिफ्ट म्हणजे काय, तसंच आता सेम आपण जे लेफ्टला केलं ते राईटला करायचं, राईटला करायचं. आता इथं एमची व्हॅल्यू तीच आणि एनची व्हॅल्यू तीच. आता इथं पहा 4ची व्हॅल्यू काय 0 1 0 1, ही 4ची बायनरी व्हॅल्यू आहे, 0 1 0 1 ही 4ची बायनरी व्हॅल्यू आहे. त्याला 2 नी लेफ्ट शिफ्ट करायची म्हणजे हे हा 0 या 1च्या जागी जाईल, हा 1 या 0च्या जागी जाईल, 0 हा 1च्या जागी जाईल, म्हणजेच दोनदा जाईल. पुन्हा पहा, इथं पहा पहिल्यांदी, आता हा बायनरी नंबर झाला 4चा,
हा झाला बायनरी नंबर 4चा. दोनदा करायचे, एकदा आणि दोनदा. पहिल्यांदी करायचे आणि दुसऱ्यांदी दोनदा शिफ्ट करायचे, कारण की इथं 2 नंबर दिलेला आहे यांची व्हॅल्यू. हा नंबर इथं गेल्यावर हा नंबर इथं जाईन, हा नंबर इथं जाईन आणि हा नंबर निघून जाईल. इथं काही नाही म्हणल्यावर इथं 0 येईल. 0 आला इथं 1च्या टाइमाला 0 आला. पुन्हा इथं काही नाही म्हणल्यावर इथं 0 इथं गेला, इथं 1 आला, इथं 0 गेला. आणि आता दुसऱ्यांदी शिफ्ट केल्यावर हा 0 इथं जाईन, हा 0 इथं जाईन, हा 1 इथं येईल आणि हा 0 निघून जाईल. म्हणजे 0 0 0 आणि 1 हा तुमचा आन्सर येईल दुसऱ्या शिफ्ट पर्यंत. हे पहा मित्रांनो इथं आलेला आहे 0 0 0 1 व्हॅल्यू काढली. तसंच 7 साठी सेम तसंच. तर होप की तुम्हाला राईट शिफ्ट आणि लेफ्ट शिफ्ट बद्दल डिफरन्स समजला असेल. तुम्हाला एनलिस्ट बिटवाईज ऑपरेटर असाच प्रश्न येतो, किंवा बिटवाईज ऑपरेटर बद्दल सांगा. थोडी थिअरी लिहून टाकायची, थोडे 1-2 मार्काचं हे असं लिहून टाकायचं. हे 2 मार्कासाठी येतो, जास्ती नाही. यावर तेवढा फोकस करू नका मित्रांनो. मी जे पॉईंट सांगतो त्या पॉईंटवरच फोकस करा. या पॉईंटवर जरा जास्ती, या पॉईंटवर नुसतं वरून केलं तरी चालतंय मित्रांनो. जास्ती फोकस करायची गरज नाही. हा मित्रांनो इथं फोकस करा मित्रांनो. साईज ऑफ ऑपरेटर, स्पेशल ऑपरेटर मध्ये हा साईज ऑफ ऑपरेटर हाच महत्वाचा ऑपरेटर आहे मित्रांनो. साईज ऑफ ऑपरेटर मध्ये आपण त्या व्हेरिएबलची साईज, आता व्हेरिएबल जेव्हा डिक्लेअर करतो आपण ए बी इंटिजर मध्ये डिक्लेअर करतो डाटा टाइप मध्ये, तेव्हा व्हेरिएबलची साईज आपण काय आहे ती पाहू शकतो मित्रांनो. साईज म्हणजे कोणती, इंटिजरला किती साईज दिलेले राहते, इंटिजरला 2 दिलेले राहते वाटतं. हा, कॅरेक्टरला 1, इंटिजरला 2, फ्लोटला किती दिलेले राहते 4 आणि डबलला 8 ही बाईट साईज दिलेली राहते. 8 बाईट ही साईज दिलेली राहते मित्रांनो. तर किती साईज, ए व्हेरिएबलची किती साईज आहे, बी व्हेरिएबलची किती साईज आहे, ते साईज ऑफ ऑपरेटरनी समजत आहे मित्रांनो. यामध्ये असं व्हेरिएबल लिहायचा म्हणजे आपल्याला साईज ऑफ ऑपरेटरनी समजून जाईल. साईज ऑफ ऑपरेटर इज ए स्पेशल ऑपरेटर. ते स्पेशल ऑपरेटर एक आहे. These are the special operators. These operators are really useful. म्हणजे कधीतरी यूज होतेत, रेअरली यूज होतेत आणि रिअली युजफुल म्हणजे खरंच हे युजफुल ऑपरेटर्स आहेत. हे काय नाही, बेसिक थिअरी आहे. कॉमा पण यूज होतो पण मित्रांनो आपण प्रोग्राम मध्ये कॉमा यूज करतो. हे आणि हे 2 ऑपरेटर, हे पॉइंटर ऑपरेटर म्हणजे हे अँड आणि स्टार यांना पॉइंटर ऑपरेटर म्हणतात. आणि ही असा ॲरो याला पॉइंटर ऑपरेटर म्हणतात. मेंबर सिलेक्शन ऑपरेटर याला मेंबर सिलेक्शन सुद्धा ऑपरेटर असं म्हणतात मित्रांनो. हे मेंबर सिलेक्शन ऑपरेटर आणि हे वरचं पॉइंटर ऑपरेटर हे आपल्याला जो आपण 5वा युनिट बघताना पॉइंटर, त्या 5व्या युनिट मध्ये हे आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो. 2 ऑपरेटर. आता आपण साईज ऑफ आणि कॉमा ऑपरेटर पाहूता. साईज ऑफ ऑपरेटर काय म्हणतो, कॉमा ऑपरेटर काय म्हणतो हे आपण पाहूता. हे पहा मित्रांनो, साईज ऑफ ऑपरेटर असं वापरतात. इंटिजर व्हॅल्यू डिक्लेअर केल्या, बी वरती साईज ऑफ देऊन ए ची साईज दिली म्हणजे बी काय होईल डिस्प्ले, बी जेव्हा डिस्प्ले करू तेव्हा ए ची साईज काय येईल 2 कामून आली हो मित्रांनो. कारण ए ला आपण इंटिजर ह्या डाटा टाइप मध्ये डिक्लेअर केलंय. इंटिजर डिक्लेअर केले ना, इंटिजरची व्हॅल्यू काय आहे 2 म्हणून 2 आली व्हॅल्यू आन्सर. मेमरीची साईज किती आली 2 आली. इंटिजर व्हेरिएबल रिक्वायर्ड 2 बाईट्स म्हणून 2 आली बी ची व्हॅल्यू. तर किती या व्हेरिएबलची साईज किती ते साईज ऑफ ऑपरेटर सांगतो मित्रांनो. तर आपण प्रोग्राम घेऊता. प्रोग्राम घेतल्याशिवाय आपल्याला काय समजणार नाही. प्रोग्राम घेण्याआधी आपण खाल्ला एक पॉईंट घेऊता. खाल्ला एक पॉईंट हा आपण तुम्हाला माहिती मित्रांनो आपण कॉन्स्टंट शिकली होती. कॉन्स्टंट त्यामध्ये आपण प्रोग्राम बघित असताना जर तुम्ही मागचे लेक्चर बघितले नसतील तर मागचे लेक्चर आधी बघा मित्रांनो. मागच्या लेक्चर मध्ये आपण काय केलं तर कॉन्स्ट कीवर्ड हा वापर केलता. कॉन्स्ट कीवर्डचा वापर करून आपण कॉन्स्टंट व्हेरिएबल डिक्लेअर केलता. आणि त्यावर पायची व्हॅल्यू टाकली होती. पायची व्हॅल्यू 3.14 अशी टाकली होती पायची व्हॅल्यू. पण इथं तसं नाही मित्रांनो. हे प्री प्रोसेसर डिरेक्टरी मध्ये यामध्ये काय करतो आपण कॉन्स्टंटच बनवितो व्हेरिएबलला. ह्या मॅक्स नावाच्या व्हेरिएबलला कॉन्स्टंटच बनवितो. पण कसं मित्रांनो, मॅक्स नावाच्या व्हेरिएबलवर 18 ही व्हॅल्यू टाकलेली आहे आणि त्याला कॉन्स्टंट बनविलेला आहे. कॉन्स्टंट कसं बनविलेलं आहे, हॅश डिफाईन वापरून त्याला कॉन्स्टंट बनविले आहे. इथं कॉन्स्टंट कीवर्डचा यूज होत नाही मित्रांनो. कॉन्स्टंट बनविण्यासाठी इथं हॅश डिफाईन कीवर्ड हा यूज करतात मित्रांनो कॉन्स्टंट बनविण्यासाठी.
तर दोन्हीचा यूज एकच आहे की कॉन्स्टंट बनवायला लागतो, पण याला म्हणताना काय म्हणतात, सिम्बॉलिक कॉन्स्टंट. दोन्हीचा वापर एकच आहे, पण याला सिम्बॉलिक कॉन्स्टंट म्हणतात, कारण तिथं हॅश सिम्बॉल वापरून डिफाईन केलं जाणार आहे ना कॉन्स्टंट कोणता आहे आणि कोणता नाही, त्यामुळे याला सिम्बॉलिक कॉन्स्टंट म्हणतात. आता पहा थेरी पहा जरा. कॉन्स्टंट व्हेरिएबल इज डिफाईन बाय युझिंग प्री प्रोसेसरी डायरेक्टिव्ह. हॅश डिफाईन नावाचा प्री प्रोसेसरी डायरेक्टिव्ह आहे, त्याला कॉन्स्टंट व्हेरिएबल डिफाईन करायला लागतो मित्रांनो. कॉन्स्टंट काय, ज्याची व्हॅल्यू आपण बदलू शकत नाही त्याला कॉन्स्टंट असं म्हणतात. देन इट इज कॉल्ड ॲज सिम्बॉलिक कॉन्स्टंट. याला काय म्हणतात, या हॅश डिफाईनला सिम्बॉलिक कॉन्स्टंट. त्याचा सिंटॅक्स आहे हो, हॅश डिफाईन मॅक्स 18 हा त्याचा सिंटॅक्स आहे. हॅश डिफाईन स्टेटमेंट नेव्हर टर्मिनेटेड विथ सेमिकॉलम. हे स्टेटमेंट सेमिकॉलमनी टर्मिनेट होत नाही मित्रांनो, लक्षात घ्या. हे स्टेटमेंट कधीच सेमिकॉलमनी टर्मिनेट होत नाही, कारण हे पूर्ण प्रोग्राम भर यूज होतो. कॉन्स्टंट व्हेरिएबल रिटर्न इन अप्पर केस लेटर. अप्पर केस लेटर म्हणजे काय, म्हणजे कॅपिटल. स्मॉल लेटर्स आणि कॅपिटल लेटर्स राहतात ना. कॉन्स्टंट व्हेरिएबल हा अप्पर केस लेटर मध्येच लिहिला जातो मित्रांनो. अप्पर केस म्हणजे कॅपिटल मध्येच लिहिला जातो. कॉन्स्टंट व्हेरिएबल डज नॉट चेंज व्हॅल्यू ड्युरिंग एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम. हा हे वाक्य मित्रांनो, कॉन्स्टंट व्हेरिएबल ही व्हॅल्यू चेंज करत नाही एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम. जर पायची व्हॅल्यू एकदाच आपण कॉन्स्टंट व्हेरिएबलनी 3.14 डिक्लेअर केली तर ती चेंज होत नसती, ते एरर मारतं मित्रांनो. तसंच या हॅश डिफाईननी सुद्धा आपण ती करू शकतो, तर ती एरर मारणार नाही. तर ती कसं करणार मित्रांनो आपण, तर त्याचा प्रोग्राम आणि या वरच्याचा प्रोग्राम, या साईज ऑफ ऑपरेटरचा प्रोग्राम आणि या खालच्याचा प्री प्रोसेसरी डिरेक्टिव्हचा आपण प्रोग्राम बघूता. चला तर मग आपण प्रोग्राम घेऊता. तर चला तर मग मित्रांनो आता आपण प्रोग्राम बघूता. तर हॅश इन्क्लूड करून आपण stdio.h ही फाईल इन्क्लूड केली आहे, हेडर फाईल इन्क्लूड केली आहे, कारण आपल्याला प्रिंटएफ स्कॅनएफ वापरायचा आहे म्हणून. इथं आपण कोनिओ इन्क्लूड करणार नाही, हॅश इन्क्लूड कोनिओ ही .h ही फाईल इन्क्लूड करणार नाही, कारण आपल्याला क्लिअर स्क्रीन आणि गेट ch हे वापरायचं नाही. कारण आपण इथं कंपायलर कोणतं वापरायला होता, सी वाला कंपायलर वापरायला, ना की टर्बो सी. टर्बो सी तुमच्या कॉलेजमध्ये वापरतात आणि सी हे आपण इथं वापरत आहोत, जेणेकरून आपल्याला इंट आणि रिटर्न 0 हे लिहावं लागेल मित्रांनो. तर चला तर मग मित्रांनो आपण प्रोग्राम्स पाहूता. तर पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, आपल्याला आपण प्रोग्राम पाहूता. साईज ऑफ ऑपरेटर. साईज ऑफ ऑपरेटर कमेंट लाईन मध्ये लिहितो. साईज ऑफ ऑपरेटर हा प्रोग्राम आपण आज पाहणार आहोत. तर प्रोग्राम मध्ये काय आहे मित्रांनो, आपण काय करू आधी, प्रत्येक डाटा टाईपचा एक एक व्हेरिएबल बनवूया. म्हणजे इंटिजरचा ए, इंट या डाटा टाईपचा ए हा व्हेरिएबल बनवता. फ्लोट या डाटा टाईपचा बी हा व्हेरिएबल बनवता. आणि क्यार या डाटा टाईपचा सी हा व्हेरिएबल बनवता. तर मित्रांनो हे आपण 3 व्हेरिएबल बनवलेले आहेत. आता आपण काय करू दा, तुम्हाला हे दिसत आहे का मित्रांनो, थांबा मी जरा मोठं करतो जेणेकरून तुम्हाला क्लिअर व्ह्यू येईल. तुम्ही काही जण मोबाईलवर पाहत असताना ना, त्यामुळं जरा व्ह्यूचा अडचण येऊ शकते. होप की तुम्हाला दिसत असेल. आता प्रिंट एफ करून त्या व्हॅल्यूज डिस्प्ले करून टाकू. साईज ऑफ ऑपरेटर कुठं वापरायचं ते तुम्हाला सांगतो. साईज ऑफ ए इक्वल टू, साईज डिस्प्ले करण्यासाठी आपल्याला पर्सेंट डी वापरायचा आहे. का मित्रांनो पर्सेंट डीच का, पर्सेंट डी कारण त्याच्यावर इंटिजर व्हॅल्यू ही आपण टाकत असतो. पर्सेंट डी वर इंटिजर व्हॅल्यू टाकतो मित्रांनो. इथं आपण ए ची व्हॅल्यू डिस्प्ले करतो ना, इथं आपण ए ची व्हॅल्यू डिस्प्ले करतो. इथं आपण ए ची व्हॅल्यू डिस्प्ले करतो ना मित्रांनो, आणि याला क्लोज करू टाकू. असं सेम बी साठी, असं सेम सी साठी, सेम हाच बी साठी सुद्धा आणि सेम हाच सी साठी सुद्धा. इथं पहा, इथं बी लिहा आणि इथं सी लिहा, इथं सी लिहा, इथं बी डिस्प्ले करून टाका.
आता काय होईल मित्रांनो, ए वरती जी व्हॅल्यू असेल ती या पर्सेंट डी वरती स्टोअर होईल, इथं जी व्हॅल्यू असेल ती ह्याच्यावर स्टोअर होईल आणि इथं जी व्हॅल्यू असेल ती ह्याच्यावर स्टोअर होईल. आणि मित्रांनो पण आपल्याला व्हॅल्यूज बघायच्या नाहीत, आपल्याला काय बघायचे, या ए ची साईज किती, या ए नावाच्या व्हेरिएबलची साईज किती, बी नावाच्या व्हेरिएबलची साईज किती, सी नावाच्या व्हेरिएबलची साईज किती. तर साईज पाहण्यासाठी आपल्याला साईज ऑफ ऑपरेटर वापरावं लागते. साईज ऑफ सिंटॅक्स काय होता, SIZE, साईज ऑफ असं लिहायचं, साईज ऑफ असं नाव लिहायचं. आणि ज्या ऑपरेटरची साईज तुम्हाला पाहिजे का त्याला ब्रॅकेट मध्ये लिहायचं, साईज ऑफ, आणि ज्या ऑपरेटरची साईज तुम्हाला पाहिजे त्याला ब्रॅकेट मध्ये लिहायचं मित्रांनो. असं साईज ऑफ ए असं झालं इथं. आता इथं काय लिहिणार मित्रांनो, इथं साईज ऑफ बी लिहायचं, SI साईज ऑफ बी. आणि इथं काय लिहिणार मित्रांनो, साईज ऑफ सी लिहून टाकायचं इथं, जेणेकरून सी ची साईज म्हणजे सी ची साईज, ए ची साईज आणि बी ची साईज असा हा साईज ऑफ ऑपरेटर सांगतो. साईज ऑफ ऑपरेटर असा हा यूज करायचा इथं जेव्हा डिस्प्ले करता तेव्हा. तुम्ही म्हणता ना आता आपण तर काही व्हॅल्यूज एंटरच केले नाहीत, ए वरती व्हॅल्यू, बी वरती व्हॅल्यू, पण आपल्याला व्हॅल्यूज डिस्प्ले करणार नाहीत मित्रांनो. इथं आपण काय व्हॅल्यूज डिस्प्ले करणार झालो, ए ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू, सी ची व्हॅल्यू, ही व्हॅल्यूज मित्रांनो आपण व्हॅल्यूज डिस्प्ले करणार नाहीत. आपण काय करणार आहोत, त्यांच्या साईज डिस्प्ले करणार आहोत. व्हेरिएबलच्या ए बी सी हे व्हेरिएबल आहेत ना, त्यांच्या साईज डिस्प्ले करणार आहोत. आता मित्रांनो जसं की मी तुम्हाला मागच्या लेक्चर, तुम्ही जर आधीचे लेक्चर पाहिले असतील ते आधीच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला साईज सांगितल्या होत्या. इंटिजरची साईज किती होती मित्रांनो, इंटिजरची साईज 2. फ्लोटची साईज किती होती मित्रांनो, फ्लोटची साईज 4 होती, 4 मित्रांनो, 4 बाईट. आणि कॅरची साईज किती होती मित्रांनो, कॅरची साईज ही 1 होती मित्रांनो, 1. तर आउटपुटला साईज ऑफ ए 2, साईज ऑफ बी 4, साईज ऑफ सी 1 हे असं आउटपुट यायला पाहिजे, तरच मित्रांनो आपलं आउटपुट हे करेक्ट ठरलं जाईल मित्रांनो. आता आपण हा प्रोग्राम रन करून पाहूता. हे पहा मित्रांनो, आपण ते एका लाईनीत आलेलं आहे. थांबा मित्रांनो, इथं /n वापरावं लागेल आपल्याला. एका लाईनीत उत्तर आलेलं आहे, त्यामुळं प्रत्येक लाईन ही वेगळ्या ह्याच्यावर यावं म्हणून, प्रत्येक लाईन ही वेगळी डिस्प्ले व्हावं म्हणून आपण /n लावलेला आहे. तर पहा मित्रांनो, व्हॅल्यू किती आली हो एची व्हॅल्यू 4 आली. आता तुम्ही म्हणता सर तुम्ही तर 2 सांगितली होती आणि आता इथं 4 कसं काय आली. तर मित्रांनो ह्या लेटेस्ट कंपायलरद्वारे ए ची इंटिजरची व्हॅल्यू 4 समजली जाते, पण आपण या इंटिजरच्या व्हॅल्यूला आजपर्यंत ह्याला 2च समजलं आहे मित्रांनो. याला 2च व्हॅल्यू समजली जातील. इंटिजरची व्हॅल्यू ही 2 अशी समजली जातील मित्रांनो. तर इथं ही व्हॅल्यू ही कन्सिडर करू नका, इथं व्हॅल्यू आउटपुटला बघू नका, इथं 2 व्हॅल्यू आहे म्हणून असं समजून घ्या. इथं एच्या जागी 2 आहे समजून घ्या. फ्लोटची व्हॅल्यू बरोबर आली का, हो फ्लोटची व्हॅल्यू काय आली 4. कॅरची व्हॅल्यू काय आली, कॅरची व्हॅल्यू आली 1. तर होप की तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. साईज सांगतो हे प्रत्येक व्हेरिएबलचे साईज सांगतो मित्रांनो. हा ऑपरेटर प्रत्येक व्हेरिएबलचे साईज सांगतो. तर फ्लोटची साईज, इंटची साईज आणि ह्याची साईज सांगतोय. तुम्ही म्हणत असताना की इथं 4 साईज कसं काय आली, सर 4 साईज कसं काय आली, त्याचा घोळ काय समजणावा आम्हाला. 4 साईज कसं काय आली, लेटेस्ट कंपायलर नुसार, म्हणजे आपले जे आता वर नवीन कंपायलर येत आहेत. आधी टर्बो सी सगळे वापरत होते ना. टर्बो सी मध्ये काय व्हायचं, इंटिजरची व्हॅल्यू टर्बो सी मध्ये इंटिजरची साईज ही 2 असायची आणि आता लेटेस्ट कंपायलर मध्ये 4 आहे. तुम्ही एक्झाम मध्ये 2 पण लिहू शकता आणि 4 पण लिहू शकता मित्रांनो. एक्झाम मध्ये लिहिताना 2 पण लिहू शकता आणि 4 पण लिहू शकता. माझ्या माहितीस तर तुम्ही 2च लिहा, कारण टर्बो सी ही तुमच्या कॉलेजमध्ये वापरले जाते. आणि टर्बो सी वर तुम्ही जेव्हा प्रोग्राम रन करताना मित्रांनो, तेव्हा तुम्हाला समजून येईल की तुम्ही प्रोग्राम रन करताना तेव्हा तुम्हाला समजून येईल की तुम्हाला साईज किती लिहायची. सेम आता हा प्रोग्राम रन झालेला आहे मित्रांनो. होप की तुम्हाला साईज ऑफ ऑपरेटर समजलं असेल. ती व्हेरिएबलची साईज काढायला लागते. आता आपण पाहूता हॅश डिफाईन. तर मित्रांनो आता आपण काय करूया, आपण आता हॅश डिफाईन हा फंक्शन वापरून, हॅश डिफाईन हा सिम्बॉलिक कॉन्स्टंट वापरून कॉन्स्टंट डिक्लेअर करूता.
कॉन्स्टंट डिक्लेअर करू आणि याला कमेंट आउट करून टाकतो. ह्या लाईनला मी कमेंट आउट केलेला आहे. तर कॉन्स्टंट डिक्लेअर कसा करायचा मित्रांनो, हॅश डिफाईन, माझ्या माग प्रोग्राम लिहित चला मित्रांनो, हॅश डिफाईन असं लिहायचं. कॉन्स्टंट कॅपिटल मध्ये बनवायचा, कॉन्स्टंट हा कॅपिटल मध्ये बनवायचा. जसं की आपण थेअरी मध्ये पाहिलं आणि त्याची व्हॅल्यू पायची व्हॅल्यू काय राहते 3.14. आणि याला असं व्हॅल्यू दिल्यानंतर असं क्लोज नाही करायचं मित्रांनो, क्लोज करायचं नाही याला. आपण जसं की थेअरी मध्ये पाहिलं क्लोज करायचं नाही, क्लोज केलं की एरर येऊन जाईल. सेमिकॉलम देऊन असं क्लोज करतो ना, त्याला क्लोज करायचं नाही. आणि प्रिंटएफ मध्ये आपण पायची व्हॅल्यू डिस्प्ले करून टाकू, व्हॅल्यू ऑफ पाय इक्वल टू पर्सेंट डी करणार की पर्सेंट एफ करणार मला सांगा. पर्सेंट एफ करणार. पर्सेंट एफ का म्हणून, कारण की पायची व्हॅल्यू ही फ्लोट मध्ये राहते, इथं कॅपिटल मध्ये पाय हे असं डिस्प्ले करून टाकले मित्रांनो. तर चला तर मित्रांनो आता ह्याचं आउटपुट येते का बघू. पुन्हा मग मी तुम्हाला प्रोग्राम समजून सांगतो. हे पहा मित्रांनो, पायची व्हॅल्यू ही आउटपुटला आलेली आहे. हे पहा मित्रांनो, पायची व्हॅल्यू ऑफ पाय किती आली 3.14. आणि हे पुढचं का आलं माहिती का, हे फ्लोट मध्ये डिक्लेअर केल्यामुळं 3.14 ही व्हॅल्यू पायची आलेली आहे. म्हणजे आपल्या पायची व्हॅल्यू आपण कॉन्स्टंट डिक्लेअर केलेली आहे मित्रांनो. हो की तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. आता कॉन्स्टंट डिक्लेअर केली म्हणल्यावर आपल्याला पायची व्हॅल्यू बदलता येणार आहे का, तर नाही. कॉन्स्टंट डिक्लेअर केल्यानंतर आपल्याला आता इथं जर तुम्ही पायची व्हॅल्यू बदलायला पाहिलं, इथं आता एंटर करून मी पायची व्हॅल्यू टाकतो. पायची व्हॅल्यू जर मी इक्वल टू केली 2 समथिंग काय तर टाकली, 32 टाकली, तर इथं एरर मेसेज यायला पाहिजे. पहा मित्रांनो, इथं पहा एरर आलेला आहे मित्रांनो. एरर हा जनरेट आलेला आहे कारण की पायची व्हॅल्यू तुम्ही एकदाच डिक्लेअर करू शकता. इथं म्हणत आहे पायची व्हॅल्यू तुम्ही एकदाच डिक्लेअर करू शकता, तुम्ही हे परत डिक्लेअर करू शकत नाही. तर हे समजून घ्या मित्रांनो, पायची व्हॅल्यू आता एकदाच तुम्ही डिक्लेअर करू शकता, परत डिक्लेअर करू शकत नाही. म्हणजेच पायची व्हॅल्यू आता ही 3.14 कॉन्स्टंट झालेली आहे. आपण कसं कॉन्स्टंट कीवर्ड वापरून ती कॉन्स्टंट करून टाकली होती, म्हणजे ती व्हॅल्यू कधीच बदलणार नाही त्या प्रोग्राम मध्ये. तसंच सेम, पण फक्त इथं काय वापरलेलं आहे, इथं वापरलेलं आहे आपण हॅश डिफाईन. हे प्री प्रोसेसरी डायरेक्टरी वापरली आहे हॅश डिफाईन नावाची. याला सिम्बॉलिक कॉन्स्टंट सुद्धा म्हणतात मित्रांनो. सिम्बॉलिक कॉन्स्टंट तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल. 2 पद्धती कोणत्या सांगा, 4 मार्कासाठी 2 पद्धती कोणत्या सांगा कॉन्स्टंट डिक्लेअर करायची. तेव्हा हॅश डिफाईन वाली एक लिहायची, हॅश डिफाईन वाली लिहायची. हा छोटासा एक्झाम्पल देऊन टाकायचं. हॅश डिफाईन वाली एक पद्धत लिहायची आणि कॉन्स्ट व्हेरिएबलची एक पद्धत आहे. ह्या 2 पद्धतीने आपण कॉन्स्टंट व्हेरिएबलला बनवू शकतो. समजलं का मित्रांनो? हो की तुम्हाला समजलं असेल याची थिअरी वगैरे हे सर्व. तर जर समजलं असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अँड बाय बाय.